राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा लवकरच जाहीर होण्याची शक्यता। महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी 13 सप्टेंबरला जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेणार। भाजप कोर कमिटीची 18 सप्टेंबरला बैठक। विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात आल्याची माहिती। कोर कमिटी बैठकीनंतर जागा वाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता। अंधेरी पूर्व विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले मुरजी पटेल यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। अंधेरी पूर्वची जागा शिवसेनेला सुटण्याची शक्यता असल्याने घेतली भेट। सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाईंनी शरद पवारांची घेतली भेट। माण खटाव मतदारसंघातून तुतारी चिन्हावर उमेदवारी मिळावी यासाठी घेतली भेट। शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ अजित पवारांच्या भेटीला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात दोघांची भेट। भेटीचं कारण स्पष्ट। माजी खासदार खतगावकर माजी आमदार पोकर्णा भाजपमधून काँग्रेस जाण्याची चर्चा, मात्र ही चर्चा केवळ चर्चाच, त्याला अधिकृत दुजोरा नाही। भाजप खासदार अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया। बुलढाण्याचे माजी आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते ध्रुपतराव सावळे काँग्रेसच्या वाटेवर, लवकरच काँग्रेस प्रवेश करणार असल्याची माहिती। रायगडच्या कर्जत विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे सुधाकर घारे इच्छुक। तटकरेंकडून घारेंच्या उमेदवारीचे संकेत। शिवसेनेचे महेंद्र थोरवे सध्या या मतदारसंघामधून आमदार। अंधेरी पूर्वच्या जागेवरून महायुतीत रस्सीखेच। शिवसेनेतनं एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नीची उमेदवारीची मागणी, तर भाजपकडनं मुरजी पटेलही लढण्यास इच्छुक। रिसोड विधानसभा मतदारसंघात वाद होण्याची चिन्ह। विधान परिषदेतल्या आमदार भावना गवळी रिसोड विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक। भाजपचाही रिसोड मतदारसंघावर दावा। बारामतीची जागा कुठला पक्ष लढणार हे अजून निश्चित नाही। गणपतीनंतर यावर चर्चा करू, सुप्रिया सुळेंची माहिती। तर कुठला पक्ष किती जागा लढवणार हे निश्चित झालंय, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। श्रीकांत शिंदेंचा खासदार आमदार जिल्हा प्रमुखांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सवर संवाद। 10 टॉप योजनांची माहिती, त्याचा प्रचार प्रसार नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या सूचना। भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। पडळकर यांच्या मतदारसंघामध्ये 7 दवाखाने मंजूर केले, त्या संदर्भात भेट घेतल्याची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।